नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या पहिल्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। हा अनुभव आपल्या सबस्क्रायबर ताई यांचा आहे आणि त्यांनी हा गुरुवारी शेअर करा अशी विनंती केली होती, त्यामुळे आपण आता हा अनुभव आज शेअर करत आहोत। नमस्कार, जय गजानन। माझी आई हिला आलेला अनुभव लिहित आहे। कृपया शेअर करताना नाव घेऊ नये। माझा गजानन महाराजांवर खूप अटळ विश्वास आहे। मला माझ्या आयुष्यात महाराजांचे खूप अनुभव आले आहेत। जेव्हा कधी मदत हवी असते तेव्हा महाराजांना साथ घालते आणि लगेच मार्ग मिळतो। परिस्थिती कितीही प्रतिकूल असू देत, गजानन महाराज हे खंबीरपणे पाठीशी उभे असतातच। मला आजवर आलेल्या अनुभवापैकी एक नुकताच आलेला अनुभव शेअर करते। माझी मुलगी एका IT कंपनीमध्ये जॉब करते। नाईट शिफ्ट असल्यामुळे तिला जॉब आणि घर दोन्ही अगदी कठीण होत होतं। पुरेशी झोप होत नव्हती, जेवायलाही वेळ नव्हता आणि परत सासरचे लोक नीट वागत नव्हते, जावईही लक्ष देत नव्हते। या सर्व गोष्टींमुळे तिला मानसिक त्रास व्हायला लागला। सततच्या या गोष्टीमुळे भांडण वाढायला लागले आणि ती सर्व सोडून माझ्याकडे आली। मलाही थोडं टेन्शन आलं। मुलीचा राग शांत होईपर्यंत काहीमध्ये बोलायचं नाही असं ठरवलं, पण वेळ हा निघून जात होता। आता काही महिने पूर्ण झाले तरीही सासरच्या लोकांचा फोन नाही। जावई हे देखील रागावून बसले होते। आता जास्त वेळ घालवता कामा नये, लवकर काहीतरी निर्णय घ्यायला हवा। मग गजानन महाराजांना प्रार्थना केली आणि हा अनुभव रेवती चॅनलवर शेअर करेल असं ठरवलं। महाराजांना प्रार्थना करून मुलीच्या सासरच्या लोकांशी बोलणं केलं। जावईसुद्धा मुलीवर खूप रागावले होते, पण महाराजांची कृपाच जणू। त्यांनीही राग बाजूला सारून आमच्याकडे येऊन मुलीला मान सन्मानाने घेऊन जाऊ असा शब्द दिला। महाराजांच्या कृपेने सर्व काही अनुकूल झालं। असे हे आमचे महाराज, हाकेला धावणारे, लवकरच पावणारे आणि अशक्यही शक्य करणारे। महाराजाधिराज योगीराज, भक्त प्रतिपालक, ब्रह्मांड नायक, गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपल्या आजचा पुढील अनुभव। जय गजानन रेवतीताई, नमस्कार, मी दीपा। मी दररोज अनुभव ऐकते, मला खूप आवडतात। मला संधिवाताचा खूप त्रास आहे, म्हणून माझ्याकडून महाराजांची सेवा, वाचन, उपवास असं काही होत नाही। म्हणून मी दररोज महाराजांचे भजन अनुभव ऐकत असते। एक दिवस मला घशात खूप दुखायला लागलं। जेवताना काही खाताना खूप त्रास होत होता। मग मी महाराजांना विनंती केली, माऊली माझा त्रास कमी करा, मी रेवती चॅनलवर अनुभव देईल। दवाखान्यात न जाता माऊलीने माझा त्रास कमी केला। धन्यवाद माऊली, कोटी कोटी प्रणाम। जय गजानन महाराज। रेवतीताई, तुम्ही खूप छान काम करत आहात, धन्यवाद। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। नमस्कार रेवतीताई, माझं नाव सुभाष जोशी, नाव बदलून अनुभव देत आहे। मी रोज आपल्या चॅनलचे अनुभव ऐकतो, मात्र आज प्रथमच अनुभव देत आहे, त्यामुळे काही चूक झाली असल्यास क्षमस्व। ताई, आमच्या घरात श्री गजानन माऊलीच्या विजय ग्रंथाचं पारायण माझ्या आई व वडिलांपासून सुमारे 35 ते 40 वर्षापासून होत आहे। मी देखील माऊलीचं ग्रंथ पारायण करीत असतो। ज्यावेळी काही अडचण आली की माऊलीचा धावा केला की अडचण दूर होते।
माऊली सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. मागील महिन्यातील 2 अनुभव मी सांगत आहे. माझा एक जवळचा मित्र आहे. त्याला घर घेण्यासाठी मी आर्थिक मदत केली. त्याने सांगितलं होतं की माझा फ्लॅट विक्री झाल्यावर रक्कम देईल, परंतु त्याच्या फ्लॅटची विक्री लवकर होत नव्हती. अशातच त्याला परत आर्थिक मदतीची गरज लागली. त्यावेळी मी त्याचा फ्लॅट लवकर विक्री होऊ द्या अशी विनंती मी माऊलींना केली व लवकर विक्री झाल्यास रेवती चॅनलवर अनुभव देईल असं म्हटलं. माझे असे बोलणे झाल्यावर लगेच 15 दिवसात त्याच्या फ्लॅटची विक्री झाली व त्यात चांगली रक्कम देखील मिळाली व त्याने माझे पैसे परत देखील केले. म्हणून मी अनुभव देत आहे. माझा दुसरा अनुभव 15-20 दिवसांपूर्वीचा आहे. माझा एक दुसरा मित्र आहे. त्याचे व माझे किरकोळ कारणावरून थोडंसं भांडण झालं व त्याने आबोला धरला होता. मी माऊलींना सांगितलं की मित्र माझ्याशी बोलायला लागला तर मी रेवती चॅनलवर अनुभव देईल. माझं हे बोलणं झाल्यानंतर लगेच 8-10 दिवसात तो पूर्वीप्रमाणे बोलू लागला. अनुभव देण्यास उशीर झाला म्हणून मी माऊलीकडे क्षमा मागतो. माझा प्रथमच अनुभव असल्यामुळे काही चूक झाली असल्यास परत क्षमस्व. राहणार धुळे. दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव. नमस्कार रेवतीताई, जय गजानन. मी आधीही आपल्या चॅनलवर अनुभव शेअर केले आहे. गजानन माऊलीचा महिमा कसा आहे. माझ्या घरी सध्या घराच्या रिनोव्हेशनचं काम सुरू आहे. सुरुवातीला सर्व सुरळीत चाललं होतं, परंतु गेल्या आठवड्यापासून काही ना काही कारणाने कामगार पूर्वीसारखे काम करत नव्हते. खूप टेन्शन वाढू लागलं होतं. आज सकाळीच महाराजांना म्हणाले, महाराज सर्व कामे मार्गी लागू द्या व ठरल्याप्रमाणे मुदतीत पूर्ण होऊ द्या. या अनुभव मी रेवती चॅनलवर शेअर करेन. आणि अगदी दुपारनंतर सर्व वर्कर्स आले. मग काम पुष्कळ छान सुरू झालं. जय गजानन, श्री गजानन. महाराजांची कृपा सर्वांवर अशीच बरसत राहो. कृपया माझं नाव सांगू नये. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा आणि आपल्या आजच्या सर्व माऊली भक्तांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्न मंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. आजचा प्रश्न असा आहे की गंगा भारती गोसावी यांच्या पत्नीचं नाव काय होतं. आणि मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गोपाळ बुटी यांचा वाडा नागपूर येथे सीताबर्डी परिसरात होता. ज्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांची नावे पुढीलप्रमाणे. पहिलं रमेश काळे, 2 विद्या वानखेडे, 3 बिट्टूस, 4 जया आंधळे, 5 निलिमा देहाले, 6 विद्या भडंगे, 7 रामेश्वरी देसाई, 8 अंजली पाटणकर, 9 राम हरकरे, 10 मालती शुक्ला, 11 श्वेता देशमुख, 12 योगेश भुंकर, 13 प्रज्ञा मोघे, 14 मंगला कांबळी, 15 राजकुमार पाटील, 16 राजेंद्र मोघे, 17 छाया गुडथे, 18 तृप्ती आखरे, 19 कुसुम पडवळ, 20 वैभव गोळे, 21 वेदांत ढवळे, 22 सीमा धुपटे, 23 गोविंद जोशी, 24 मंगला टिकले, 25 राजेश फरांदे, 26 सानिका चोरे, 27 शुभांगी वानखेडे, 28 प्राजक्ता जोशी, 29 योगेश अग्निहोत्री, 30 गोपाळ गावंडे, 31 जयश्री गाडे, 32 वैभव बोंडे, 33 सुलभा तावडे, 34 चेतन जयस्वाल, 35 भार्गव खवडे, 36 सुचिता दोराईस्वामी, 37 अपर्णा भालेकर. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.